नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणं पाचो मेरु असि जिनधाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय। जय बोलो समस्त अरिहंत भगवान की जय। पंचमेरू पूजनचा अर्थ बघतोय। मग त्याच्यामध्ये जयमाला जी सांगितली ना त्याचं सगळं अर्थ पूर्ण झाला का आपला, का नाही झाला, थोडा राहिला ना शेवटी। सुमेरू पर्वताचं वर्णन सांगितलं कसा असतो सुमेरू पर्वत, आणि बाकीचे 4 पर्वतांचं कंपॅरिझन केलं त्याच्याशी। म्हणजे सुमेरू पर्वत आहे तो सर्वात उंच आहे, 1,00,000 योजन, 1,40,000 योजन। त्याच्यानंतर त्याच्या बाजूला कुठले आहेत, सुमेरूच्या बाजूला विजय, अचल नाही, इकडं मंदर आणि इकडं विद्युन्माली। तर असे 4 मेरू आहेत। जे कुठलं सुमेरू पर्वत आहे तो केवढा आहे, 1,40,000 योजन, आणि बाकीचे 4 आहेत ते जयश्रीमा, बाकीचे 4 मेरू 84,000 योजन आहेत। म्हणजे सुमेरू पर्वतापेक्षा छोटे आहेत ते 4, पण बाकीची सगळी रचना त्यांना ह्याच्या समानच आहे। जे सुमेरू पर्वतावर सांगितलेले 4 वन आहेत, कुठलं पहिलं वन बोल, भद्रशाल, त्याच्यानंतर नंदनवन, त्याच्यानंतर सौमनस वन, आणि नंतर पांडुक वन। पहिल्या वनामध्ये किती मंदिर आहेत, 4 जिन मंदिर, प्रत्येकामध्ये किती चैत्य, 108 प्रतिमा। एकेका मंदिरांमध्ये किती प्रतिमा झाल्या, 4 मंदिरात 432 प्रतिमा आहेत। पुढं नंदनवनामध्ये पण असंच 432, पुढं सौमनसमध्ये 432, आणि पांडुकवनामध्ये पण 432, किती झाले, 1728। असे कम्प्युटर बसलेत माझ्यासमोर। आता 1728 गुणिले 5 किती झाले, 8,640, 36 का काहीतरी ना, 8,640। 5 मेरू मध्ये मिळून किती झाले प्रतिमा, 40 होतं ना, 8,640 8,640 काय जयश्रीमा। 5 मेरूवर एकूण 80 जिनालय आहेत। म्हणजे एका मेरूच्या संबंधी 16, एका मेरूच्या संबंधी 16 जिनालय, 5 मेरूच्या संबंधी 16 पंचे 80 जिनालय, आणि एकेका जिनालयामध्ये 108 प्रतिमा। अशा एकूण किती प्रतिमा झाल्या, तर सांगितलं 8,640 प्रतिमा आहेत 5 मेरूवर। आणि परत काय सांगितलं होतं विशेष काल, एक प्रतिमाला प्रत्येकाला गर्भगृह आहे। म्हणजे त्या मंदिरांमध्ये एक प्रतिमा किती, 500 धनुष्य उंची, इतकी उंच, म्हणजे किती भैया, तुमच्या घरापेक्षा उंच। म्हणजे किती, काय म्हणायचं त्याला, किती धनुष्य आहे कोणाला माहिती, आता म्हणजे काढलं होतं फोटो वगैरे मधनं, तर इतकी उंच आणि पद्मासनस्थ प्रतिमा आहे। त्यामुळं सांगितलं होतं काय, 108 प्रतिमा आहेत, 108, आणि एक प्रतिमा 500 धनुष्य उंच आहे। तर एक प्रतिमा जिथं विराजमान केली ते एक गर्भगृह डिफरंट, असं एकेका मंदिरात 108 गर्भगृह आहेत। म्हणजे एकेका देवाला जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर जागा समजून घ्या। तर सांगितलं होतं काय, एक जिनालय किती मोठं, 1-1.5 किलोमीटर, म्हणजे समजा की किती होईल, 125-150 किलोमीटरचं एक मंदिर। म्हणजे इथून कुठे जायचं,
काल पुण्याला गेले होते. आज कुठे जायचं पापाला? सोलापूरला नाही आहे. म्हणजे इतकं मोठं मंदिर आहे, एक कृत्रिम चैत्यालय. तर ती जायला होत नाही. बरोबर आहे. नाही असं नाही. तर तिथं सांगितलं हे देवलोक किती 6 प्रहर म्हणजे 8 तास पूजन करतात. जेव्हा नंदीश्वर द्वीपाला जातात म्हणून सांगितलं ना पर्वतिथींमध्ये, तर 8 तास तिथं पूजन करतात. म्हणजे लागतच असणार ना इतका वेळ. आता प्रत्येक जिन मंदिरात ते असं भावपूर्ण दर्शन करणार, पूजन करणार. तर आणि एक भक्ती वेगळी असते त्यांची. आनंदाने नृत्यगान करणार, सगळं ते कृत्रिम त्यांच्या काय त्या दिव्य द्रव्यांनी पूजन करणार. सगळ्याच वेगळा आनंद घेतात ते. तर सांगितलं इतकं नंदीश्वर द्वीपामध्ये, पर्वतिथींमध्ये, या सगळ्या पंचमेरूंमध्ये पण जातात जेव्हा ते पूजन करतात. तर हे सगळं काल बघितलं होतं आम्ही. मग ते जे अकृत्रिम चैत्यालय आहेत त्या ठिकाणी असणारे भगवान, त्यांचं रूप इतकं सुंदर आहे की त्याच्यासारखं दुसरं अद्वितीय रूप दुसरं कोणाचं नाही आहे जगामध्ये. असं ते सुंदर परमाणूंनी बनलेलं अतिसुंदर भगवान आहेत. तर त्याचं वर्णन करताना सांगतायत की जे त्यांचं दर्शन करतायत तर इतकं भावविभोर होतात, जे कोणी समोर बसलेत भक्ती करायला, तर त्यांच्या ज्ञानामध्ये, त्यांच्या भावामध्ये एक असा आनंद उमटतोय की साक्षात समोर भगवान बसलेत. आहे ती काय? मग एक कहान पंडितांचं एक असं दृष्टांत सांगितला त्यांनी की सोनगडमध्ये जेव्हा प्रतिमा विराजमान करायची होती अजून, तर ती काय खूप मोठे मोठे विशाल प्रतिमा आहेत तिथल्या मंदिरांमध्ये. तर कुठली एक प्रतिमा आणली होती, अजून विराजमान करायची होती, प्रतिष्ठा व्हायची होती. तर ती इतकं रेखीव काम, कोरीव काम खूप चांगलं झालं होतं म्हणले. पण अजून ती आणून बाहेर पाषाणावर ठेवली होती कुठं तर. पण ते म्हणले पंडितजी जाऊन त्याच्यासमोर बसायचे तर तासन तास बघत बसायचे त्याच्यात. म्हणजे एक भाव असे असतात भगवान ह्याच्यासाठी म्हणून. आणि ते स्वतः ध्यान असायचे म्हणे त्याच्यावर बसलेले समोर असताना. भगवान नव्हते ॲक्च्युली ते, पण नमस्कार करत होते असं नाही म्हणायचं मला. फक्त त्यातले भाव जे होते ना, आणि मग सगळे लहान मुलं वगैरे कोण जाणारे त्यांना सांगणार म्हणे ते भगवान असे असतात, असे असतात. म्हणजे एक काय म्हणायचं एक भूमी तयार केली पहिल्यांदा की भगवान काय असतात, त्यांचे भाव कसे असतात, आणि त्यांना आपल्या ज्ञानात घेतल्यावर काय आनंद येतो आपल्याला ह्याच्यासाठी. तर सांगितलं की त्या भगवंतांचं दर्शन करताना आपल्याला काय भाव व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही पूजन करता, काय प्रक्षाल करता, त्यावेळेस तुम्ही किती निकट आहे भगवंतांच्या. त्यावेळेस त्यांना स्पर्श करताना एक आपल्या काय फील काय होतं सांगा तुम्हाला. म्हणजे आम्हाला ते नाही होऊ शकणार एवढं चांगलं फील तुम्हाला होत असेल. काय होतंय? चांगलं होतंय नुसतं. तर त्यांनी एक पंडितांनी असं छान लाईन घेतलेत बरं का, एक 4-5. कुठल्या प्रक्षाल पाठमध्ये आलंय वाटतं असं. पावन मेरे नयन भये तुम दर्शते. कळलं? पावन मेरे नयन भये तुम दर्शते. तुमच्या दर्शनाने हे भगवान माझे नयन पवित्र झाले. पावन पाणी भयो तुम चरणनी परसते. काय? पाणी म्हणजे हात, पाणी म्हणजे पाणी नाही. पावन पाणी भयो तुम चरणनी परसते. म्हणजे तुमच्या स्पर्शाने हे भगवान माझे हात, माझे अवयव सगळे पवित्र झाले. पावन मनवे गयो तिहारे ध्यानते. हे भगवान तुम्हाला मी माझ्या ध्यानात काय स्थापित केलंय, तर माझं मन सुद्धा पावन झालं. पावन रसना माही तुम गुणगानते. जेव्हा मी तुमचं गुणगान करतोय तर माझी रसना म्हणजे जीभ सुद्धा पवित्र झाली. म्हणजे किती सुंदर भाव घातलाय बघा की त्याच्यामध्ये. समोर भगवान बसलेत आणि त्यांना नमस्कार करतोय तो किंवा भक्ती करतोय, तर बस सगळ्या सर्वांगामध्ये तुम्हाला स्पर्श केलाय मी, आणि त्यामुळं मला इतका आनंद होतो, इतकी पवित्रता झाली आहे, माझी विशुद्धी झाली आहे की कुठलं पाप राहणार नाही. असंच एकी भाव स्तोत्रमध्ये पण सांगितलं ना. म्हणा कुठलं
सर्वांगेण स्पृशति भगवन् स्वयशेषं मनो मे श्रेयः किं तत् स्वयं हर हर यन्न मामभ्युपैति. त्याच्या आधीचे दोन म्हणा आता. कुठल्या गावात आहे, कुठल्या श्लोकात आहे ते? 6व्या आहे का? जन्माटव्यां कथमपि मया देवदीर्घं भ्रमित्वा प्राप्तैवेयं तव नयकथा स्फारपि उषवापि. त्याच्यात नाही आहे. पुढच्या ह्याच्यात आहे का? बरं, काय सांगायचं होतं त्याच्यामध्ये? सर्वांगेण स्पृशति भगवन् स्वयशेषं मनो मे. हे भगवान, तुम्हाला सर्वांगाने मी स्पर्श करतोय. जेव्हा तुम्हाला मी माझ्यामध्ये स्थापन करतो त्यावेळेस सर्वांगाने स्पर्श करतोय. किंवा पुढं पण सांगितलं ना की भगवान सुंदर का आहेत? त्यांना काय आभूषण नाही आहेत, बाजूला स्त्री नाही आहे किंवा शस्त्र अस्त्र नाही आहे, तरी पण का सुंदर आहेत भगवान? का सुंदर आहेत हिंदू भावी? श्लोक 6वा आहे का बघा. त्याच्यात तिसरी लाईन आहे का ही? सर्वांगेण. हा म्हणा. पादन्यासादपि च पुनतो यात्रया ते त्रिलोकी हेमाभासो भवति सुरभि श्रीनिवासश्च पद्मः सर्वांगेण स्पृशति भगवन् त्वयशेषं मनो मे श्रेयः किं तत् स्वयं हर हर यन्न मामभ्युपैति. अर्थ आहे काय? अर्थ वाचा. पादन्यासादपि च पुनतो यात्रया ते त्रिलोकी हेमाभासो भवति सुरभी. हे भगवान, तुम्ही अजून जन्म कल्याणीच्या आधी गर्भ व्हायचंय, गर्भात यायचंय, तुमचा जन्म व्हायचंय, तरी सुद्धा तिथं काय झालं? ती भूमी सुवर्णमय झाली. पादन्यासादपि च पुनतो यात्रया ते त्रिलोकी. तुमची यात्रा सुरू करायच्या आधी, बहुतेक असंच असेल, अर्थ लक्षात नाही माझ्या. त्रिलोकी हेमाभासो भवति सुरभी. हेम म्हणजे सुवर्ण, सुवर्ण रूप झाली ती भूमी सगळी. अजून यायच्या आधीच काय, कधी झालं? गर्भात बालक येण्याच्या आधीच 6 महिने सांगितलं रत्नवृष्टी होते. का? फील्ड तयार करता ना तुम्ही. क्रिकेटची मॅच कधी आहे? त्याच्या आधी का त्याच दिवशी करत असता? आधीपासून किती तयारी त्याची. मग असंच आहे हे पण. तिथं तर ते क्रिकेटर येणार होते, इथं तर साक्षात 3 लोकाचे नाथ जन्माला येणार. त्यामुळं ते येण्याच्या आधी सगळी अशी तयार केलेली भूमी इतकी सुंदर की कोणाला कसलं दुःख नाही, वियोग नाही, कसली आकुलता नाही, सगळीकडे सुभिक्ष. आणि मग अशा वातावरणात येऊन जन्म होतो म्हणजे किती महाभाग्य त्या जीवाचं, पुण्यवान तो. तेच कृष्णाचा जन्म कसा झाला? कुठं झाला? हनुमानाचा जन्म कुठं झाला? गुफामध्ये. सिंहाच्या गुफामध्ये. म्हणजे अनेकांचं. जीवनधर कुमाराचा जन्म कुठं झाला? म्हणजे प्रत्येकाचा जन्माच्या मागं पण तसं पुण्य पापाचं दिसतंय खेळ. म्हणून सांगितलं जे तीर्थंकर भगवान जन्मले तर जन्मणार त्याच्या पूर्वीच कुठलाही त्या घरातच नाही बरं का, त्या नगरात सगळ्यांना शुभेच्छा असतं. कारण कितीतरी करोड रत्नांची वृष्टी होते, कितीतरी योजनपर्यंत सुभिक्ष होतं. त्यामुळं म्हणजे जर दहेगावला जन्मणार असले तर नातेपुते सगळं सुभिक्षच असं. म्हणजे कोण तिथे दुःखीच नाही असं. सगळ्या घरांमध्ये पण ते रत्नामुळं म्हणा किंवा काय तसा आनंद एक. आणि त्या आनंदामध्ये त्यांचा जन्म. म्हणजे एक असं. मग तसं म्हणलं की त्यांना आपल्या भूमीवर घेतोय आपण. तर माझ्या सर्वांगेण स्पृशति भगवन. तिथं तर फक्त किती जन्म घेणार तर काही योजनपर्यंत सुभिक्ष झालं. पण जर हे भगवान तुम्ही माझ्या ज्ञानात येणार असाल तर माझी भूमी किती पवित्र, किती आनंदी झालाय मला आनंद असं सांगायचंय. सर्वांगेण स्पृशति भगवन. तिथं पाय ठेवायचे होते असं घेतलंय बरं का भाव एक. पादन्यासा. तुमचं पाय पडणार तर सकल परमात्मा अर्हंत जग
जब जीवन मुक्त रूप सयो केवली अवस्था में हाँ विहार करते तिकडे हैं, घेतलं. तब उनके विहार से तीनों लोग पवित्र हो जाते हैं और देवगण उनके पवित्र चरणों के नीचे कमलों की रचना कर दिया करते हैं. अरिहंतांचं घेतलं, जन्मकल्याणिक नाही ते त्यावेळेस 13व्या गुणस्थानातलं घेतलं. मग वे कमल जब जिनेंद्र देव के चरणों के स्पर्श से सुवर्ण सी कांति वाले सुगंधित एवं लक्ष्मी के निवास बन जाते हैं, तब मेरा मन आपको सर्वांग रूप से स्पर्श कर रहा है, अर्थात मेरे मन मंदिर में चैतन्य प्रतिमा का सर्वांग रूप से स्पर्श हो रहा है. अतएव मुझे कल्याणों को प्राप्त होना उचित ही है. म्हणजे काय सांगायचं, काय कळलं? भव्य प्राणी जिनेंद्र भगवान का निष्कपट रूप से भक्ति पूर्वक स्मरण चिंतन ध्यान करता है, उसे सर्व सुख प्राप्त होते ही है, इसमें संदेह नहीं. म्हणजे हे सांगायचं होतं की त्यांनी जिथं पाय ठेवणार तिथं ते सुवर्ण कमळ बनली ना. 125 कमळं असतात म्हटलं गेलं सोन्याची मागं पुढं. तर जेव्हा ते गमन करणार तर त्यांचा पायाचा स्पर्श पण नाही होत भूमीला, त्या कमळांना पण होत नाही. पण देवांची अशी रचना की ते जिथं पाय ठेवणार तिथं सुवर्ण कमळ बनवतात. मग तसं म्हणायचं आहे की त्या पायाच्या स्पर्शाने जर कमळ सोन्याची झाली तर इथं हे भगवान तुम्हाला मी सर्वांगाने स्पर्श केलाय असं आहे ना. काय केलं? सर्वांगाने स्पर्श केला असेल तर मी सुवर्णमय म्हणजे काय म्हणायचं, मी माझं कल्याण का नाही होणार, माझं इतकी पवित्रता का नाही होणार, होणारच. म्हणून जेव्हा ध्यान करतो त्यांना आपल्या ज्ञानामध्ये घेतो तर फील करा की कोणाला घेतलंय ज्ञानात आपण. असे 3 लोकांचे नाथ आहेत ज्यांना आपण आता स्मरण करतोय. करा बघू, अरिहंत भगवान, महावीर भगवान आता माझ्या ज्ञानामध्ये विराजमान झाले तर ते कसे आहेत, अनंत आनंदात आहेत, अनंत सुखात आहेत. त्यांना मी माझ्या ज्ञानात घेतलंय तर मी सुद्धा तेवढाच आनंदी आहे, त्यांच्यापेक्षा सुद्धा अनंत सुख आत्ता माझ्यामध्ये आहेच. कारण माझा आनंद आणि परत मी त्यांच्या आनंदाचा पण अनुभव करतोय. त्यामुळं आनंद स्वभाव आहे ह्याचं भावभासन केलं तर त्यांचा स्पर्श आपल्याला समजणार. ज्ञानातून स्पर्श करा, हाताने स्पर्श करायचं नाही आहे, त्याच्याने होणार पण नाही होणार पण. म्हणून जो स्पर्श करणार तो ज्ञानातून असावा. काय सांगत होते मी? हां, ते पावन भयो परत एकदा वाचते. पावन मेरे नयन भये तुम दर्शते, पावन पाणी भयो तुम चरणनी परसते, पावन मन भय गयो तिहारे ध्यानते, पावन रसना माही तुम गुण गानते, पावन भई पर्याय मेरी. कुठली पर्याय? मनुष्य पर्याय. पावन भई पर्याय मेरी भयो मैं पूर्ण धनी. मैं म्हणजे मी या पर्यायात आलोय आणि तुमचं जर भक्ती करतोय तर माझी पर्याय सुद्धा धन्य झाली, पवित्र झाली आणि मी पूर्ण धनी झालो. मैं शक्तिपूर्वक भक्ती कीनी पूर्ण भक्ती नाही बनी. जोपर्यंत मी तुमच्यासारखा होत नाही तोपर्यंत पूर्ण भक्ती माझी होणार नाही. कधी व्हायचं भैया? लगेच, लवकरच. मैं शक्तिपूर्वक भक्ती कीनी, मी माझ्या सगळी शक्ती लावून भक्ती करतोय. लावताय का सगळी शक्ती? कुठं लावताय सगळी शक्ती? शक्ती लावून भक्ती करा तर त्याचं फळ मिळणार आणि आपण तोपर्यंत पूर्ण भक्ती होणार नाही. म्हणून हे भगवान तुम्हाला जर मी डोळे उघडले तर मला तुम्हीच दिसावं आणि डोळे झाकलं तर सगळं जग दिसतंय. काय 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 दिसतंय? दुकानच दिसतंय म्हणते विशाल भाई. डोळे उघडलं तर पंचपरमेष्ठी किंवा अरिहंत भगवंतांचं वैभव आणि डोळे बंद केलं तर आत्मवैभव दिसावं. इतके संस्कार आपले ठेवायला पाहिजेत की दुसऱ्या कशाचा विचारच नको. त्यांनी सांगितलं ते सोडून बाकीचं सगळं वाळवंट आहे. का? एक भगवान आणि एक मी, हेच सांगितलं होतं ना हर्षामांना जेव्हा शेवटी शीतल काकांनी संबोधन केलं होतं त्यांची संलेखना चालू असताना. तर त्यांना सांगितलं म्हटले 2च गोष्टी ठेवा, एक तर जिनमुद्रा किंवा आपला आत्मस्वरूप. तिसरा विचार येऊन आपल्या ज्ञानामध्ये इतका खेळवा त्याच्यामध्ये उपयोग की
दुसरा काय मग अशुभात वेळ जाणार नाही, काय वेदना होत आहेत किंवा कोणी यावं बोलावं काय सांगावं वाचावं हे पण काय भाव राहणार नाहीत. म्हणून या दोघांचं चिंतन हे 2 विषय ज्ञानामध्ये ठेवा बास असं सांगितलं होतं. कशासाठी सांगितलं? हा म्हणजे त्यांना डोळे झाकलं तर भगवान दिसावेत, नाही चुकलं, डोळे उघडलं तर भगवान दिसावेत, डोळे झाकलं तर मला माझं वैभव दिसावं, अन्यत्र सर्व वाळवंट आहे म्हणजे कुठेही रमण्यायोग्य स्थान नाही, रमण्यायोग्य तो विषय नाहीच. तर ती जयमाला आहे ना, त्याचा फक्त अर्थ काय राहिला असलं तर बघा. पंचमेरूची जयमाला आहे, बघायचंय. प्रथम सुदर्शन स्वामी विजय चल मंदर कहा, विद्युन्माली नाम पंचमेरु जग में प्रगट. प्रथम सुदर्शन स्वामी विजय अचल मंदर हे सगळे नावं सांगितली फक्त त्यांची. मिळालं का? आहे समोर. आपल्याला अर्थ माहिती असेल तर आपली पूजन करताना भाववासना होते, म्हणून समजून घ्यायचंय. सुदर्शन, विजय, अचल, मंदर आणि विद्युन्माली हे 5 मेरू जगामध्ये प्रगट आहेत. सांगू शकता कुठल्या द्वीपामध्ये आहेत? जम्बूद्वीपामध्ये सुमेरू पर्वत, पुढं धातकी खंडामध्ये विजय आणि अचल मेरू, पुढं पुष्करवर द्वीपामध्ये अर्ध्या भागामध्ये मंदर आणि विद्युन्माली मेरू. दिसलं का चित्र काल दाखवलेलं सगळं डोळ्यासमोर? तर असे 5 मेरू 2.5 द्वीपामध्ये आहेत. नाव सांगा कुठले 5? विशाल भैया. सुदर्शन, विजय, अचल, मंदर आणि विद्युन्माली. नुसतं हो म्हणताय तुम्ही, सांगा. न बघता सांगे. माहिती आहेत की 5 मेरू आता आपल्याला. सुदर्शन, विजय, अचल, सगळी पोरांची नाव आहेत हो, माहिती आहे काय अवघड नाही. मंदर आणि विद्युन्माली हे 5 मेरू आहेत. पुढं प्रथम सुदर्शन मेरु विराजे, भद्रशालवन भूपर छाजे, चैत्यालय चारो सुखकारी, मन वचन वंदना हमारी. समजतंय अर्थ? बोला, एक एक जण एक एक ओळीचा अर्थ बोलायचा. बोल भैया. प्रथम सुदर्शन मेरू विराजे म्हणजे पहिल्यांदा सुमेरू पर्वत, भद्रशाल वन भूपर छाजे म्हणजे भद्रशाल वन, पहिलं वन भद्रशाल वन जे की शोभ. कुठं भूपर छाजे म्हणजे खाली भूमीवर पहिलं वन आहे ते भद्रशाल वन आहे. पुढं चैत्यालय चारो सुखकारी, मन वचन वंदना. त्या पहिल्या भद्रशाल वनामध्ये 4 चैत्यालय, त्यांना माझं मन वचन काय म्हणजे काय ते सगळे चैत्यालय माझ्यासाठी सुखकारी आहे, त्यांना मी मन वचन कायने वंदना करतो. पुढं ऊपर पंचशतक पर सोहे, नंदन वन देखत मन मोहे, चैत्यालय चारो सुखकारी, मन वचन वंदना हमारी. सांगा नी तू भाभी. ऊपर 5 शतक पर सोहे, नंदन वन देखत मन मोहे. 5 शतक म्हणजे 500 योजन वर नंदनवन आहे. कुठल्या 500 योजन वर? भद्रशाल वनाच्या वर 500 योजन वर नंदनवन आहे, ते मनमोहक आहे. सोहे म्हणजे शोभत. भद्रशाल वनाच्या वर नाही. हा, भद्रशाल वनाच्या वर. चैत्यालय चारो सुखकारी, त्या वनामध्ये 4 दिशेला 4 चैत्यालय आहेत. प्रत्येक वनामध्ये असे 4 दिशेला 4 चैत्यालय आहेत. चारो चैत्यालय सुखकारी आहेत, त्यांना माझा वंदना असो. पुढं
असं वर चढायला लागलोय बरं का आपण. बघा वर चाललोय. कुठं? मेरू पर्वतावर. 62 सहस ऊंचाई, वन सुमनस शोभे अधिकाई, चैत्यालय चारो सुखकारी, मन वचन वंदना हमारी. काय विचारली का पूनम? भद्रशालवनावर 500 योजनवर काय सांगितलं? नंदनवन. पहिल्या जमिनीवर भद्रशालवन, त्याच्यावर नंदनवन आहे 500 योजन वर. करा पुढचा अर्थ विशाल बया. 62 योजन हजार. हजार. 62,000 योजन वर सुमन हे वन आहे. सोमनस वन आहे. ते अधिक शोभायमान आहे. सुखकारी आहेत. नमस्कार असो. बरोबर. खाली काय दिसलं? भद्रशालवन, त्याच्यावर 500 योजन वर गेलो तर नंदनवन. चला वर, एकदम वर जायचं बरं का आता. 62,000 योजन वर काय आहे? सौमनस वन आहे. तिथं 4 चैत्यालय आहेत. त्यांना माझा मन वचन कायने नमस्कार असो. पुढं. ऊंचा जोजन सहस 36 पांडुकवन सोहे गिरिसीसम, चैत्यालय चारो सुखकारी, मन वचन वंदना हमारी. बोला. जोजन सहस 36. किती? 36,000 सहस 36,000 योजन वर काय आहे? पांडुकवन सोहे गिरिसीसम. गिरिशीशाला म्हणजे त्या मेरू पर्वताच्या शिखराला पांडुकवन आहे जे शोभायमान आहे. म्हणजे काय काय झालं सांगा. खालून काय काय झालं? जितू भाभी बोला. खाली भद्रशालवन, त्याच्यावर 500 योजन वर नंदनवन, त्याच्यावर 62,000 बर का. सौमनसवन, त्याच्यावर 36,000 योजन वर पांडुकवन. तिथं काय आहे? चैत्यालय चारो सुखकारी. 4 दिशेला 4 चैत्यालय आहेत जे सुखकारी आहेत. त्यांना मी मन वचन कायने नमस्कार करतो. किती मंदिरांचं दर्शन झालं माहितीये का तुम्हाला? आता केला का पळायला लागलाय वर? सगळ्यांचं दर्शन करत वर चला. सगळे आपल्याला कृत्रिम चैत्य दर्शन देत आहेत. त्यांना मन वचन कायने माझी वंदना असो. आता हे सांगितलं सुदर्शन मेरूचं वर्णन. आता असे 4 मेरू आहेत. ते कसे आहेत हे सांगतायत. चारो मेरु समान बखाने, भूपर भद्रशाल चहु जाने, चैत्यालय 16 सुखकारी, मन वचन वंदना हमारी. सांगताय. चारो मेरू समान बखाने. समान आहेत. किती आहेत ते? 84,000 योजन आहेत. हा 1,00,000 योजन होता ना, त्याची ही 4 त्यासमोर छोटे आहेत. 4 मेरू पण समान आहेत ते. भूपर भद्रशाल चहु जाने. जमिनीवर भद्रशालवन आहेत. थांबावर जाऊ नका अजून. तर 4 भद्रशाल वन झाले. 4 मेरूंचे 4 भद्रशाल वन. आणि तिथं किती चैत्यालय आहेत? 4च आहेत की 16. सगळ्यावर 4 आहेत. तर 16 एकदम सांगितले. सगळ्यांचं वेगळं वेगळं काय सांगणार आता तेच सांगितलं म्हणून. चैत्यालय 16 सुखकारी, मन वचन वंदना. त्या 16 चैत्यालयांना माझा मन वचन कायने नमस्कार असो. ते मला सुखकारी आहेत. आता हे 4च्या भद्रशालवनांचं एकदम सांगितलं. आता वरचं वन सांगतात. ऊंचे 5 शतक पर भाखे, चारो नंदन वन भिलाखे, चैत्यालय 14 सुखकारी, मन वचन वंदना हमारी.
त्या भद्रशाल वनाच्या वरती काय 5 शतक म्हणजे 500 शतक म्हणजे 55,000 काय 50,000 काय मनाचं वाढवायला लागलाय उंची त्याची 5 शतक म्हणजे शतक 500. म्हणजे 500. हा 500 योजनवर यायला पाहिजे तुमच्या दुकानात खरेदी करायला 5 शतक उंचे नंदनवन आहे अभिलाखी 4 चार नंदनवन आहेत 4,004 नंदनवन आहेत. हा म्हणजे 4 मेरूवर 4 मेरूवरच्या तिथं 500 तर 5 लाख तर तिथं सांगतायत की 4 मेरूंवर 500 शतक वर 5 शतक वर म्हणजे भद्रशाल वनापासून वर 500 योजन काय आहेत नंदनवन आहे. चैत्यालय 16 चैत्यालय आहे ते आपल्या मनाला सुखकारी आहे. सुख देणारे आहे. मन वचन गायने मी त्यांची वंदना करतो. म्हणजे खाली भद्रशाल वनातले 16 चैत्यालय झाले. आता वर नंदनवनातले 16 चैत्यालय. पुढं 55 सहस उतंगा वन सोमनस 4 बहुरंगा चैत्यालय 16 सुखकारी मन वचन वंदना हमारी. बोलताय का? रेडी करून ठेवलाय का? पुढचं सांगताय आता मी सांगते. सांगा. नंदनवनच्या वर 55,000 55 सहस म्हणजे 55,000 वर सौमनस वन आहे. तिकडं किती होतं? नंदनवनाच्या वर सौमनस सुमेरू पर्वतावर किती होतं? 62,500 योजन होतं. इथं कमी आहे ना उंची याची. किती झालं? 55,000 योजन. पुढं चैत्यालय 16 चैत्यालय सुखकारी आहेत. मनवचन काय नाही त्यांची मी वंदना करतो. असं थोडंसं सावकाश करा की मनाने करतोय वचनाने एकदम गुंडाळना पण सगळ्यांनी वंदना करून टाकली. त्या 16 चैत्यालयांची मी मन वचन काय सगळ्याच्या द्वारे वंदना करतो. सोमनस 4 बहुरंगा म्हणजे सोमनस नावाचं वन आहे. ते 4 प्रकारांनी बहुरंगा. आता काय शब्द वापरलाय त्यांनी एक उतंगाला बहुरंगा म्हणून. अनेक प्रकारचे आहेत असं म्हणायचं असेल. तिथं काय वन जे आहेत ते बहुरंगी आहेत. तिथं काय फुलं बिलं असतील अशी रंगाची. 55 सहस उतंग जे काय सौमनस वन आहे ते त्या नंदनवनाच्या वर 55,000 योजन वर गेल्यावर ते वन आहे ते फुलांनी सुशोभित बहुरंग 4 वन बहुरंग आहेत. अनेक रंगाचे आहेत असं सांगितलं असेल. आणि सौमनस त्याचं नाव आहे. तिथं 16 चैत्यालय आहेत. वनांकडे जाऊ नका. चैत्यालय 62,500 योजन सांगितले. सुदर्शन मेरू आहे ना त्या मेरूवर 62,500 वर जायचं योजन. आणि हे 4 जे बाजूचे मेरू आहेत ते छोटे आहेत सुदर्शन मेरूपेक्षा. त्यामुळं त्यांची हाईट कमी झाली तर 4 मेरूंची. त्यामुळं त्या वनांचं पण अंतर कमी झालं. खालचं अंतर सेम आहे. सगळे 500 योजन वर आहेत. कुठले 2 वन? भद्रशाल आणि नंदनवन. त्याच्या वर जे येणार वन त्याचं अंतर कमी होते दोघांचं पण. उच्च ठाईस सहस बताए पांडुक 4 वन शुभ गाए चैत्यालय 16 सुखकारी मन वचन वंदना हमारी. सांगताय का जयश्रीमा? उच्च 28 सहस बताए. सांगाई किती? 28,000 सहस्त्र. 28 पांडुक 4 वन शुभ गाए. आता गावा की पांडुकवन शोभायमान आहे. बर कुठं जायचं आता? वर सौमनस वनापर्यंत गेलोय ना त्याच्या वर 28,000 योजन. तिकडं किती होतं सुदर्शन मेरूवर? 36. काय तुम्ही वेगळं थांबा जरा. दुसरीकडे फिरवणार मेरूवर. 36,000 योजन. 36,000
ऊंचा योजन सहस 36 होतं ना, 36,000 योजन होतं. इथं किती झालं? 28,000 योजन. सौमनस वनाच्या वर 28,000 योजन वर गेलं तर काय हो? पांडुक वन. 4 पांडुक वन आहेत. पुढं तिथं किती? 16 चैत्यालय आहेत, ते सुखकारी आहेत. त्यांना मी मन वचन कायने वंदना करतो. काय 4 मेरूंना त्याच्यावर परत चुलिका पण आहे. काय योगिता भाभी काय म्हणले? असं डोळे बंद करून त्या चैत्यालयांना बघा, दुसरं कोण दिसणार नाही आपल्याला. आणि ते इतके सुंदर आहेत की बस आपल्या ज्ञानात तेच दिसाल. मी तर मेरूवरच फिरायला लागली माहितीये. मला तुम्ही कोण दिसत नाही. सुर नर चारण वंदन आवे, सो शोभा हम किह मुख गावे. चैत्यालय असी सुखकारी, मन वचन वंदना हमारी. किती चैत्यांना नमस्कार केला माहिती का? समोर किती आले तुमच्या? 8,640 जिनबिंब आहेत, त्यांना नमस्कार करतोय. काय 80 चैत्यालयामधल्या. एवढ्या एका ओळीमध्ये सगळ्यांना नमस्कार झाला. किती भाव गेला हो तुमचा त्यांच्यापर्यंत? पोचला? आले का बघा समोर? सुरनर चारण वंदन आवे. आपली शंका होती ना परवा, काय की तिथं मनुष्य जातात का, तिर्यंचे जातात का? तर कोण कोण जातात सांगितलं? सुर म्हणजे देव, नर म्हणजे ऍक्च्युली घ्यायचं विद्याधर. नर म्हणजे सामान्य मनुष्य त्या पर्वतांवर जाऊ शकत नाही. तर जे किंवा कोणी घेऊन गेलं देवांनी वगैरे तरच, जसं की बाल तीर्थंकरांना घेऊन जातात. असं कोणी मुनींना म्हणा किंवा कुठल्या मनुष्यांना घेऊन गेलं तर गोष्ट वेगळी. पण स्वतः जाऊ शकतात तर एकतर देव, दुसरा विद्याधर आणि चारण मुनी, ज्यांच्यामध्ये तशी शक्ती असते, जे तिथपर्यंत जाऊ शकतात. सुरनर चारण वंदन आवे. त्या सगळ्या मंदिरांमध्ये देव, मनुष्य आणि चारण वृद्धिधारी वंदन करतात, वंदन करून येतात. सो शोभा हम किह मुख गावे. त्या तशा चैत्यालयांची शोभा मी काय सांगू, किती सांगू. त्या अर्थ आहे की माझ्याकडं थांबा मी असते. देव, मनुष्य म्हणजे विद्याधर और चारण वृद्धिधारी मुनिराज, इन जिनालयों की वंदना करने आते हैं. करायला येतात, करून येतात नाही, करायला येतात. म्हणजे अजून आपण मेरूवर आहे तिथे येतात असं सांगतायत. वहाँ की शोभा अर्थात सुंदरता का वर्णन हम अपने मुंह से नहीं कर सकते. सुख को देने वाले ऐसे 80 जिनालयों की हम मन वचन काय असे वंदना करते है. पुढे घेतलंय ना, त्याची शोभा आम्ही आमच्या मुखाने काय सांगणार. म्हणजे जे देवकृत आहे त्याला तुम्ही अद्वितीय म्हणता, हे तर कसं आहे हो, अकृत्रिम आहे. म्हणून सांगितलं की त्याची शोभा तर किती अजून सुंदर असणार. का? हा बरोबर. म्हणजे काय करू शकत नाही. बरोबर आहे की. हा म्हणजे त्यांच्याकडे जायचंय का बरं? त्यांच्याकडून आपल्याकडे येण्यासाठी. म्हणून सांगितलं होतं ना, वीरसागर महाराजांनी सांगितलं अकृत्रिम चैत्यांचं दर्शन करून सम्यक दर्शन होईलच नाही सांगू शकत, पण अकृत्रिम निजबिंबाचं दर्शन करणारा 100% सम्यक दृष्टी होणारच. म्हणून त्याच्याकडे जावा का? स्वतःकडे येण्यासाठी. म्हणून त्याला काय म्हटलं सकाळी? व्यवहार धर्म म्हणलं. व्यवहार धर्माचं का अवलंबन घ्यायचं सांगा, हेतू काय होता? हे सगळं दर्शन करणं, पूजन करणं काय आहे? हे व्यवहार धर्म आहे. का करायचा व्यवहार धर्म? बरोबर. पण एक त्यांनी काय घेतलं वर्णिजींनी की पात्रता तयार करत, ते काय लिहिलेलं बी सापडत नाही आपल्याला. आत्मानुभूतीची जे पात्रता तयार करतं आणि वाढवतं असा व्यवहार धर्म असतो, तोच व्यवहार धर्म उपादेय. अन्यथा त्याला जर उपादेय समजून तुम्ही त्याचा आश्रय घेऊन बसलात आणि पुढे सरकला नाही तर ते पण हेयच आहे.
म्हणून ज्याला आत्म्यापर्यंत जायचं आहे तर तो अशा रीतीने त्याचं सहाय्य घेऊन पुढं सरकतो, पण ते सुद्धा थांबण्यासाठी किंवा ते त्यामध्ये रमण्यासाठी म्हणून नाही. म्हणून सांगितलं हे बरोबर. जिना चढायचं तर जिन्याला धरायचं का नाही? जिन्याला धरल्याशिवाय जाऊ शकत नाही आणि सोडल्याशिवाय जाऊ शकत नाही. मग काय करायचं? तसंच आहे, जिनेंद्रांचं दर्शन केल्याशिवाय मोक्ष नाही आणि दर्शन केला तरी मोक्ष नाही. म्हणून कोणाचं दर्शन करा? आपल्या निजबिंबाचं, आपल्या अकृत्रिम स्वभावाचं दर्शन करा, तर आपल्याला पण तशा सुखाची प्राप्ती सहज होणार. बरोबर. आपली पर्याय बाहेर जाते ती आपल्यामध्ये घ्या. सगळीकडे फिरून आलोय, नाही गेलो असं नाही आहे. गेला की नाही मेरूवर? अकृत्रिम चैत्याचं दर्शन केलंय का नाही? समोश्रणात गेलोय, साक्षात हरिहंतांना बघितलंय. काय विशाल भैया, तरी पण कोरे का राहिलो अजून? का नाही भिजलो? मग किती सोपं वाटायलंय आपल्याला. म्हणजे म्हणून सांगतायत ही पर्याय मिळाली तर बास, ह्याचा उपयोग ह्याच्यासाठीच करा, कुठल्या मला भवात फिरावं लागू नये. मला हे पर्याय सम्यक्त्वाची प्राप्ती झाल्याशिवाय सोडायचं नाहीच, तरच ही पर्याय आपली सार्थक आहे. हो, चला योगिता भाभी, नवागडी नवा राज्य. सांगा, कारण तुम्हाला वृद्धी आहे, माझ्या लक्षात नाही आलं, संस्कृत नाही म्हणू शकत. मी शांत आहे, मी जाणणारा आहे, मी ज्ञाता दृष्टा आहे, मी न्यायक आहे, मी स्वयं भगवान आत्माच आहे, हे शरीर उद्गल आहे, मी चिदानंद स्वरूपी आहे, माझ्या स्पर्श रसगंध वर्ण नाहीतच, मी फक्त जाणणाराच आहे, मीचे वेदन होत आहे, मी निर्विकल्प आहे, विकल्प येतात जातात, मी भगवान आत्माच आहे, न्यायक स्वरूपोऽहम् एकोऽहम् ज्ञानानंद स्वरूपोऽहम् अनंत गुण हेच माझे खरे वैभव आहे, असंख्यात प्रदेश हेच माझे खरे घर आहे,